तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडासा लेंदी असणार आहे आणि तुम्हाला सावळीत चला कॅमेरामॅन सो तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपण इथे ह्या जागेवरती म्हणजे कोकणात कसे आलो ते समजणार आहे. सो हा ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, ठीक आहे. आणि आता पण इथे कोकणात कसे आलो ते तुम्हाला पुढे समजेलच. सो लेट्स गो. दादाची आयडी आहे ही. दादाच्या आयडीला सबस्क्राईब नका करू, माझ्या चॅनलला करा अस्मी सतीश चव्हाण. तिकडे आपण म्युझिक वगैरे टाकतो असं मी. सिंगिंग चॅनल आहे. आणि सध्या आता आपण गावी चाललो आहोत आणि दादा गाडी चालवत आहे. मम्मी झोपली. आणि बाबूला चष्मा पाहिजे ग्रीन कलरचा. ग्रीन कलरचा चष्मा पाहिजे ना तुला? काय पाहिजे तुला बाबू? बाबूला बंटू दादा. बंटू दादा पाहिजे. दीदी चला मग आता पब्लिकला पुढचा प्रवास दाखवू कोकणातला. मस्त की पाऊस लागला पाहिजे रस्त्यात. असं क्लायमेट तर दिसतं पावसाचं, तर बघूया पाऊस भेटतो का आपल्याला. भेटला पाहिजे यार. येस चलो मिलते आगे. मुंबई गोवा हायवे एक नंबर असा रस्ता. आणि लास्ट टाइम आपण राईडला आलेलो मित्रांनो. अस्मी ते आपल्या अस्मीला दाखवायचं की आम्ही लास्ट टाइम राईडला कुठे आलेलो. हे बघ इथे राईटला बघ पॅन्ट्री करून एक. हे बघ इथे हे बघ गो ग्रीन लिहिले ना. हा काय बाबू? हा शायनिंग मारतो ना गाडी चालवताना. समजत नाही दीदीला. आणि असा प्रवास चालू आहे मित्रांनो. जरा आपली टंकी फुल झालेली म्हणून जरा खाली करायला उतरलेलो. आणि आता आपण चाललोय पुन्हा एकदा ड्राईव्ह करत गावी. आणि अचानकमध्ये भयानक आपल्या गावचा प्रोग्राम ऑन झाला. माझं काय फिक्स नव्हतं, पण मम्मीने फिक्स केलं. मम्मीचं काम आहे थोडं गावी, त्या संदर्भात आपण चाललोय. आणि आता चला ट्रिप चालू करू परत. म्हणजे खाणं चालू झालं. सो गाईज आता पण जरा जेवण भोजन करायला थांबलो आहे हॉटेल वृंदावनमध्ये, सॉरी आनंद भवन. सो आता पण जरा जेवूया, पोटपूजा करून निघूया लगेच. दुपारचे वाजले आहेत 2, लगभग 2-2:30 वाजलेत. आणि आता पण जरा मस्तपैकी पेटपूजा करून कल्टी. हे बघा हॉटेल आनंद भुवन. पैसा बी केसांच्या अवस्था बघा ना, काय ना मेंटेनन्स नाही ना काय नाही. आणि इथे ढेप वाट लागले केसांची एकदम. चलो बीच को ऊपर के ऊपर पहनते ऐसा आहिस्ता आणि जावे जेवायला. फायदा लुक असं चांगलं वाटतं ना व्हिडिओमध्ये. सो गाइस अभी खाने के लिए बैठे अपन. ये पनीर चिल्ली और वो उधर चिकन चिल्ली खा रहे हैं. बंटू शेठ पण नॉनव्हेज. आज बंटू का व्हेज खाणार नाही. तो 5 दिवस व्हेज खाऊन पकलाय तो. आम्ही उज्जैनला गेलो, आपल्यासोबत हा पण होता. आणि आपण व्हेज खातो. चला आता जरा जेवण करू आणि निघूया. बुकड अस्मी बस तिथे तू. अरे ये देखो पब्लिक. यांनी काय खेळायचं बघितलं ना की लहान होत जातात. हे बघा हा मोठा लहान माणूस बघा. मोठा लहान माणूस तो पडेला आपटेल. चला गाईज आता आपलं जेवण झालेलं आहे. हवा पण सुटले. बंटू शेट ना. चला आता निघूया. जस्ट जेवण झालेलं आहे आणि निघूया आता. काय
गेले. मित्रांनो, सीन असा आहे की आता आम्ही पोचलेलो आहोत मावशीच्या गावी. माझ्या मागे ते बघा घर. सो फायनली. आणि एक सांगायची असं की म्हणजे काय वाटलंच नाही प्रवासात. म्हणजे असं वाटलं की 2-3 तासाचा प्रवास करतोय. कधी आलो कधी काय काय कळलंच नाही. म्हणजे ठीक आहे, चिलमध्ये दिल, एकदम रिलॅक्स प्रवास होता. आणि रस्ते पण चांगले झालेत आता एकदम. म्हणजे काहीच कुठेच काय पॅच नाही आता शिल्लक. खरंच लिटरली आम्ही जेवलो त्यानंतर असं वाटलं की 2 ते 3 तासात आम्ही गावी पोचलो असं फिलिंग. म्हणजे फर्स्ट टाइम मला असं हे वाटलं नाही की आपण खूप लॉंग रूट करतोय. म्हणजे 6 ते 7 तासाचा प्रवास आपण करतोय. सो बेस्ट कंडिशन झालं तर रत्नागिरी. आणि जस्ट मी उज्जैनला जाऊन आलो. सो त्या साईडचे रस्ते प्लस फ्यूल स्टेशन्स, गॅस स्टेशन सगळं एकदम हेडेक होतं. सो आपला कोकण पट्टा बरा. आणि बघूया आता हा ब्लॉग तर चालू केला आपण. याच्या पुढे काय होतं मी सुद्धा जे अननोन आहे की पुढे काय होईल. सो लेट्स सी पुढे काय होतं. आणि हा ब्लॉग एन्जॉय करा, कारण की अचानकमध्ये भयानक पुढे काही होऊ शकतं. लेट्स गो. सो मित्रांनो, हे असं घर आहे आपलं. आणि हे मावशीचं घर आहे. आणि माझ्या भावांचे ट्रॉफीज वगैरे इथे. क्रिकेटपट्टू आहेत भाऊ आपले. आणि इथून असं आपलं होम टूर देतो तुम्हाला छोटंसं मावशीच्या घराचं. फॅन बंद करूया. हे असं किचन इथे. वरती कवळारू घर. आणि इथे जुनं किचन जिथे चूल आहे. परत इथून असं रूम्स इथे बंद आहे. परत बाहेर आणि इथे आपला एक भाऊ सुद्धा आहे. आणि इथे आपला भाऊ सुद्धा आहे. इथे आपण क्रिकेटर आहे भाऊ आपला. आणि ह्यांच्याशी ट्रॉफीज. आणि इथे देवघर. सो मित्रांनो, आता पण नेक्स्ट डे मॉर्निंगला आता निघतो आपल्या गावी मावशीच्या गावावरून. सो आता पण निघालोय. आणि चला आता पुढचा प्रवास चालू करूया. हा, अस्मीचा मोबाईल राहिला घरी. तर टिपोयावरती आहे बस मी बेटा. हा तिकडे. हा. सो आता पण निघतोय आपल्या गावी जायला. मावशीच्या गाव आपण आता जरा सावर्ड्यामध्ये होतो. आणि आता आपण चाललोय धामापूरला. मित्रांनो, कोकण सिरीज हा जो ब्लॉग आहे, आजचा दिवस सेकंड होता. आणि मी फॅमिली पूर्ण आपल्या गावी जात होतो. आणि गावी जाता आता आपण एका देवस्थानी आलो आहे. ते आहे म्हणजे श्री क्षेत्र शारदा देवी मंदिर त्रुंबव. सो त्रुंबवच्या पण एका मंदिरात आहोत. आणि तुम्हाला मंदिराचं दृश्य दाखवतो. तो दृश्य बघा. आणि एवढं अप्रतिम आहे. आणि ते मेन नवरात्रीमध्ये एवढी भयानक गर्दी असते ना, एवढी भयानक की क्रेझी एकदम. आणि तुम्ही आता हा मंदिर बघा. हा बघा. हे त्रुंबवचं आहे. ते मंदिर आहे. अरे असं फिरायचं नसतं गोल उलटा सुलट. चंडिका देवी, वरदान देवी, शारदा देवी आणि मानाई देवी. मस्त आहे मंदिर एकदम. वाव. खूप भारी. गाईज हे वाचा स्टॉप करून तुम्हाला समजेल. आणि बघा, वाव, एकच नंबर.
मित्रांनो, प्लॅनमध्ये अजून एक चेंजेस. आपण आलेलो आहे आता मम्मीच्या गावी, म्हणजेच कडवईमध्ये. आता आपण आई आहे इथे आपली, आपण भेटूया. म्हणजे असे सडन प्लॅन चेंज होतात ना. आमच्या गावी जाता जाता आम्ही 2 घरं घेतली, त्यानंतर देवदर्शन घेतलं. आता आपण आलो मम्मीच्या गावी कडवईत, आणि हा अचानकमध्ये भयानक प्लॅन आहे. दाखवतो. माझ्या बाईला आणायची, बायला आई नंतर आणणार. नंतर आणणार. कशी आहेस? हे सगळे घर आहे, सगळं रिनोव्हेट. आणि ही इथे किचन, आणि ही बॅक साईडची पडवी. ग्रेट ना अस्मी? एक नंबर बादशाह केलाय. क्रेझी काम, क्रेझी. मित्रांनो, हे आहे कडवईचं मंदिर, आणि ह्या मंदिरात सुद्धा एवढी मोठी जागा आहे ह्या मंदिराची, एकच नंबर वाटतं. आणि होळीमध्ये जेव्हा पालखी येते तेव्हा इकडचं दृश्य बघण्यासारखं असतं. वरदानी आई कडवई, आणि मस्त एक नंबर क्लायमेट आहे. आणि ह्याच्या मागे धरण आहे, आणि एवढं मोठं आहे ते. आता आपण जाऊ शकत नाही तिथे, पण नेक्स्ट टाईम जेव्हा पण येऊ आपण गावी कोकण ट्रिप, तेव्हा नक्कीच. आणि इथे सतीशिळा यांचं, म्हणजे तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही ते वाचा स्टॉप करून व्हिडिओ, तुम्हाला समजेल. हे बघा की सतीशिवांचे स्मारक, सतीशीळ रचना. हे वाचा तुम्ही, पॉज करा व्हिडिओ, तुम्हाला समजेल. आणि हे असं काय आहे, हे ॲक्च्युली पुराण्या जमान्यात खूप असायचं. त्यानंतर ते खूप, म्हणजे जसं जसं हे वाढत गेलं, काय बोलतात, वर्षानुवर्षानंतर ते खूप त्यांना इग्नोर करायला लागले पब्लिक. आणि असे तुम्हाला गड किल्ल्यांवरती खूप बघायला भेटतील, तुटलेल्या अवस्थेत, म्हणजे एकदम वाईट परिस्थितीमध्ये बघायला भेटतील. पण इथे आता कडवेमध्ये त्याची स्थापना केली आहे, आणि त्यांना व्यवस्थित स्मारक केले त्यांचं.